राजहंस प्रकाशन सादर करीत आहे संवाद राजहंसी सारस्वतांशी. राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. दत्तक मूल वाढताना वाढवताना हे माझं तिसरं पुस्तक. मी मुळात बालरोग तज्ज्ञ आहे आणि त्याच्यानंतर अनुवंशशास्त्र, वैद्यकीय अनुवंशशास्त्रामध्ये मी माझा पुढचा अभ्यास केला. त्याच्यामुळे मी अचानक दत्तक या विषयाकडे का वळले आणि दत्तक या विषयावर पुस्तक का लिहिलं, हा माझ्या मित्रमैत्रिणींनाही पडलेला प्रश्न होता. आणि अनेकदा मी विचार केला की मला कुतूहल निर्माण झालं या विषयामध्ये, इथपर्यंत ठीक आहे, पण पुस्तक लिहावं त्याचं असं कशासाठी. आणि मला वाटतं की त्याचं उत्तर जी काही माझी जसं वाचन होत गेलं अनुवंशशास्त्रामध्ये, तसं ज्याला आम्ही कॉम्प्लेक्स डिसऑर्डर्स म्हणतो, की जनुक आणि जीवनशैली ह्याच्या एकत्रित परिणामांमधनं जी काही अभिव्यक्ती होते, आपल्या आरोग्याची असेल, आपल्या स्वभावाची असेल, आपल्या बुद्धीची असेल, तर या सगळ्याच गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणजे फक्त जनुकीय अशा फार कमी गोष्टी असतात. आपण वैद्यकीय आजारांविषयी सोडून देऊया, पण एरवी जी आपली गुणवैशिष्ट्ये असतात, जी कॉम्प्लिकेटेड क्लिष्ट प्रकारची असतात, की एका जीनमुळे आपला स्वभाव नाही ठरत, एका जीनमुळे आपली बुद्धी नाही ठरत, तसंच अनेक आपल्या वागणुकीमधले जे वैशिष्ट्ये असतात, जे बदल असतात, त्या सगळ्याच्या मागे जीन्स आणि एन्व्हायरमेंट दोन्हीचा खूप मोठा वाटा असतो. आणि त्याच्यामुळे मला वाटलं की दत्तक हा एक असा विषय आहे किंवा ही अशी एक प्रक्रिया असते की ज्याच्यामध्ये ते मूल एका वेगळ्या आईवडिलांच्या पोटी जन्मत असतं, मग ते एका संस्थेमध्ये वाढतं. तिथे सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या महिन्यांमध्ये आयुष्याची सुरुवात जिथे होते तिथे त्या बाळावरती वेगळे संस्कार होत असतात आणि मग ते बाळ एका कुटुंबामध्ये येतं. त्या कुटुंबामध्ये ते सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग तिथले संस्कार त्या बाळावरती होतात. आणि मग अचानक थोडं पुढे गेल्यानंतर त्या बाळाला सांगितलं जातं की तू दत्तक आहेस, तू खरं म्हणजे आमच्या कुटुंबातला नाही आहेस. ह्या सगळ्याचे परिणाम जे काय होतात त्या बाळावरती, आणि मग ते बाळ जेव्हा मोठं होतं, एक सक्षम व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरायला लागतं, हा सगळा जो मोठा प्रवास आहे त्याच्यामध्ये त्या बाळाची जनुक आणि त्या बाळाची जीवनशैली किंवा त्या बाळाला मिळालेलं वातावरण, या सगळ्याचं कशी काय सरमिसळ असते आणि त्याच्यामध्ये कोण वरचढ ठरतं किंवा कोणी वरचढ ठरतं का, ह्या सगळ्याचा शोध घेणं हा मला वाटतं की जास्त माझ्यासाठी इंटरेस्टिंग त्यातला भाग होता. आणि मी जसं BSSKमध्ये भारतीय समाजसेवा केंद्रामध्ये पेरेंट प्रिपरेशन वर्कशॉप्समध्ये गेली अनेक वर्ष भाग घेते. म्हणजे जे पालक आता मूल दत्तक घेणार आहेत किंवा ज्यांनी नुकतंच दत्तक घेतलेलं आहे मूल, त्यांना ह्या संबंधीचं अधिक मार्गदर्शन तिकडे केलं जातं की या मुलांची हेल्थबद्दल असेल किंवा त्या संबंधीचे कायदे कानून असतील काही. त्याचबरोबर जीन्स आणि एन्व्हायरमेंट, की त्या बाळाची जनुक आणि तुम्ही देणार असलेली जीवनशैली, या सगळ्याचा परिपाक कसा होतो हे पण खूप मोकळेपणाने तिथे त्या छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये डिस्कस केलं जातं. कारण अनेक पालकांना प्रश्न असतात, ते प्रत्येक वेळेला आधीपासून उघडपणे विचारले जात नाहीत किंवा ते पालक नाही पण त्याच्या आजूबाजूच्यांना असे प्रश्न असतात आणि ते थोडेसे वेगळ्या स्वरूपात मग पुढे येतात की जे त्या बाळाला त्रासदायक ठरू शकतात. की आमची फॅमिली तर सगळं ठीक चाललंय, आमचं कुटुंब एकदम व्यवस्थित आहे, पण ह्या बाळाचा जनुकीय वारसा काय आहे, कोण असतील त्याचे आई वडील आणि कुठल्या प्रकारच्या वातावरणात ते बाळ वाढलं असेल, आणि ते बाळ आमच्या घरी आल्यामुळे काहीतरी गडबड होणार नाही ना, असे अनेक विषय पालकांच्या मनात असतात. किंवा काही पालकांना विचारायचं असतं की हे बाळ जेव्हा संस्थेत होतं तेव्हा त्याची कशी काळजी घेतली गेली, त्याच्या आजारपणांकडे बघितलं होतं का कोणी, किंवा ह्याच्या दत्तक म्हणजे ज्याचे जे जन्मदाते पालक आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती मिळू शकेल का. आणि समजा अचानक जन्मदाते पालक परत आले आणि त्यांनी म्हटलं की हे आता आमचं मूल आम्हाला पाहिजे, तर काय. किंवा नाटक सिनेमात आपण बघतो तसं त्या दत्तक मुलाला एक दिवशी अचानक वाटायला लागलं की मला माझे जे जन्मदाते आई वडील आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे आणि ते आम्हाला सोडून निघून जाईल का एक दिवस. असे खूप खरे आणि काही काल्पनिक असे प्रश्नांची सरमिसळ ह्या प्रकारच्या डिस्कशन्समध्ये अनेकदा होते. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्याची वास्तवाला धरून आणि शास्त्रीय अशी उत्तरं पुरवणं हे फार महत्त्वाचं आहे.
आणि मला वाटतं या सगळ्यातनं ह्या पुस्तक म्हणजे हे सगळी माहिती पुस्तक रूपात आणावी असा एक प्रयत्न करावा अशी इच्छा निर्माण झाली. तर हे जे पुस्तक आहे ते साधारण 3 भागामध्ये विभागलेलं आहे असं म्हणता येईल. त्यातला पहिला भाग जो आहे तो मुख्यतः आपण म्हणू की दत्तक घेण्यामागची जी फिलॉसॉफी आहे किंवा जे तत्वज्ञान आहे त्याच्या संबंधी आहे की कोणाला तरी दत्तक घ्यावंसं वाटतं म्हणजे का आणि कशासाठी, किंवा दत्तक ह्या संकल्पनेचा थोडा जास्त विस्तृत अर्थ तिथे त्याच्याबद्दल चर्चा केली आहे. किंवा आपण जेव्हा म्हणतो की हे दत्तक मूल बाहेरचं आहे आणि बायोलॉजिकल चाइल्ड किंवा स्वतःचं पोटचं मूल आणि हे दत्तक वेगळ्या नाळेचं मूल ह्याच्यात एक आई म्हणून त्या बाळाला वाढवताना किती खरंच फरक पडत असतो. आणि जे आपण आपलं आणि परकं म्हणतो जनुकांच्या आधारे, तर खरं बघायला गेलं तर ती जनुकं किती वेगळी असतात कुठल्याही 2 माणसांमध्ये. तर फार 1% वेगळी असतात. माझ्यात आणि तुमच्यात जो फरक आहे किंवा तुमच्यात आणि अजून कोणात जो फरक आहे तो सगळा अतिशय सूक्ष्म असतो जनुकांच्या लेवलला आपण जर बघायला गेलं तर. पण त्याच्या जोरावरती आपण किती मोठ्या मोठ्या दऱ्या निर्माण करतो माणसांमध्ये. आणि आई म्हणून ती एक व्यक्ती आणि ते मूल असं आपण फार संकुचित दृष्टीने बघतो. त्याऐवजी आपण मातृत्व आणि एक पुढची पिढी अजून सक्षम करायची आहे या विचाराने जर या सगळ्या कॉन्सेप्टकडे बघितलं तर मला वाटतं की ते अजून जास्त अर्थपूर्ण होईल आणि तो विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण एरवी दत्तक मूल असं म्हणत असतो, पण हे मूल काही कायम मूल नाही राहत. ही मुलं पण मोठी होतात, त्यांची ती नोकरी धंदा सुरू होतो, ती प्रेमात पडतात, त्यांची पण लग्न होतात आणि त्यावेळेला ह्या मुलांना किंवा त्यांच्या आईवडिलांना कुटुंबांना काही समस्या जाणवतात का? कारण अनेकदा असं होतं की सगळे 36 गुण जमलेत किंवा ती मुलं खूप प्रेमात आहेत एकमेकांच्या आणि मग हा जो 37वा एक गुण आहे की बाबा ह्यातलं कोणतरी एक दत्तक आहे, तर लगेच त्या पहिल्या 36 गुणांकडे दुर्लक्ष का होतं किंवा त्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो का? आणि ह्यासाठी काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दलही थोडी चर्चा केलेली आहे की जर समोरची व्यक्ती एक सुदृढ कमावती व्यक्ती तुमच्यासमोर उभी आहे की जी ज्याला आपण सेटल्ड असं म्हणतो तशी आहे, तर ती दत्तक असण्याने किती काय फरक पडणार आहे पुढच्या आयुष्यामध्ये त्या 2 जीवांच्या, ह्याच्याकडे फार जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक बघायला पाहिजे असं वाटतं. पुस्तकाचा दुसरा भाग जो आहे तो जसं मी मगाशी म्हटलं की जे वास्तवातल्या गोष्टी आहेत, कायदे कानून संबंधीच्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या संस्थेमध्ये बाळांची कशी काळजी घेतली जाते, ती आजारी पडली तर काय केलं जातं, ह्या बाळांना वाढवताना काही गोष्टींचा नक्कीच विचार करायला लागतो की कुठल्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तरं द्यायची आहेत. कारण ह्या बाळांचे अनुभव कधी कधी वेगळे असू शकतात. एस्पेशली जी दुसरी मोठी माणसं असतात ती त्यांना कधी कधी जाणीवपूर्वक सांगतात की तू कुठून तरी वेगळीकडून आलेला आहेस, हे होऊ नये. आणि आपल्याचकडनं त्या बाळाला हळूहळू ह्या दत्तक विधानासंबंधी कशी माहिती मिळावी की ज्यांनी त्याच्या मनाला त्रास नाही होणार. ह्या सगळ्या गोष्टी ह्या दुसऱ्या भागामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आणि त्या पुस्तकाचा तिसरा भाग जो आहे तो मुख्यतः गोष्टी रूपाने आहे की अशा अनेक कथा आहेत त्याच्यामध्ये की वेगवेगळ्या प्रकारची दत्तक विधानं की कुठल्या कुठल्या परिस्थितीत ती झालेली आहेत, काय वयाचं असताना मूल दत्तक गेल्यानंतर झाली आहेत किंवा ती देशात आहेत परदेशात आहेत, काही व्यंग असलेलं बालक आहे का एकदम छान सगळं चाललेलं आहे. सो ह्यातल्या काही कथा दुःखाच्या आहेत, काही सुखाच्या आहेत, काही हुरहुर लावणारे आहेत. पण ह्या सगळ्या कथा हे कुणाचे तरी खरे अनुभव आहेत आणि हे सगळे असे सरमिसळ अनुभव आपण दत्तकाच्या जगामध्ये खरं म्हणजे बघत असतो. पण वाईट असं आहे की त्यातले जे सनसनाटी अनुभव आहेत तेवढेच फक्त चर्चेला येतात किंवा एकमेकांना सांगितले जातात. कारण सगळं चांगलंच चाललं असेल तर त्याच्यात खूप चर्चा करण्यासारखं आणि चित्त थरारक असं काहीच नसतं. आणि त्याच्यामुळे होतं काय की कधी कधी दत्तकाकडे खूप एका नकारात्मक दृष्टिकोनातनं बघितलं जातं. सो ह्या सगळ्या पुस्तकाचा जो आपण म्हणू की का वाचावं हे पुस्तक किंवा ह्याचा उपयोग काय आहे, तर ज्यांना दत्तक घ्यायचं आहे किंवा ज्यांनी दत्तक घेतलंय त्यांना माहिती ह्या दृष्टीने तर तो नक्कीच आहे. पण मला असं वाटतं की ज्यांनी दत्तक घेतलं नाहीये, जे घेणार नाहीयेत दत्तक,
त्यांनी सुद्धा हे पुस्तक जरूर वाचण्यासारखं आहे. कारण दत्तक ही जस्ट मी मगाशी म्हटलं तशी एक वानगी दाखल घेतलेली एक संकल्पना आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपलं आणि परकं, आणि जर दुसरं कोणी दत्तक घेतलं असेल तर त्याकडे आपण कोऱ्या पाटीनी खुल्या मनाने बघू शकतो का. आणि ही जी साखळी असते की सृजनाची, नवीन बाळ जन्माला येण्याची, ते मोठं होऊन परत त्याच्यापासून पुढची पिढी तयार होण्याची, काही जणांच्या बाबतीमध्ये ती साखळी नैसर्गिकरित्या राहत नाही आणि ती मुद्दामून जोडलेली असते दत्तकाच्या स्वरूपामध्ये कदाचित. तर ही अशी जी नाती असतात की जी मुद्दामून जुळवलेली असतात. म्हणजे दत्तक मूल कशाला, नवरा बायकोचं नातं घ्या ना, की जे मुद्दामून टिकवायला लागतं दोन्ही बाजूंना. तशाच प्रकारे जेव्हा एक कुटुंब एक मूल दत्तक घेतं तेव्हा त्या कुटुंबातल्या सगळ्यांनाच बऱ्याच गोष्टींचं भान ठेवायला लागतं आणि तेच भान समाज म्हणून आपल्या पण सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. तरच त्या बाळाची वाढ आणि विकास व्यवस्थित होणार आहे, कुठल्याही इतर बाळासारखाच. आणि म्हणून मला वाटतं की दत्तक ह्याच्या पलीकडे जाऊनही कुणाच्याही वाढीमध्ये आपली जीन्स आणि आपलं एन्व्हायरमेंट, जी जनुकं आणि जीवनशैली ह्याची सरमिसळ आणि परिस्थितीचा या सगळ्यावरती होणारा परिणाम याबद्दल बोलणारं हे पुस्तक आहे.